वळूया पुढील बातमीकडे। पालिकेने बॅनर काढल्यानं प्रतीक्षानगरमध्ये शिवसैनिक आक्रमक झाले। बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त लावलेले बॅनर हे पालिकेने काढलेले आहे। 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे। पालिका अधिकाऱ्यांकडून बॅनर काढताना फाटलाय, संबंधित अधिकाऱ्यांचं निलंबन करा, यासाठी शिवसैनिकांनी ठिय्या दिलाय। जय पवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत सध्या थेट जोडले गेलेले। जय, नेमकं काय सुरू आहे, काय सांगाल? जय, माझा आवाज सोबत काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, एकूण काय झालं इकडे, ज्या पद्धतीने आपण आक्रमक झालात, काय घटना? नाही, या ठिकाणी आपलं सगळं सांगू इच्छितो की या ठिकाणी तुम्हाला आपल्या सर्वांना माहिती आहे, येत्या 23 तारखेला सिंधुदुर्ग सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि 26 जानेवारी याचे बॅनर आमचे विधानसभा संघटक गजाभाई पाटील यांनी त्या ठिकाणी लावले होते। परंतु बीएमसीने त्यांना हे दिसलं नाही की जे झालेल्या कार्यक्रमाचे बॅनर नाही काढले, परंतु ते बॅनर काढला बाळासाहेबांचा फोटो फाटला, 26 जानेवारीचा आपला तिरंगाचा फोटो फाडला। त्यामुळे सर्व शिवसैनिक या ठिकाणी जमा झाले आणि त्याचा निषेध करत होते। पण शेवटी ज्यांनी काढला त्यांनी या ठिकाणी येऊन जाहीर माफी मागितली। त्याबद्दल आम्ही सगळं या ठिकाणी शिवसैनिकांनी त्यांनी आता माफ केलं। किती वाजता काढला, कोणी काढला होता, काय? महानगरपालिकेचे कर्मचारी होते त्या ठिकाणी। ठीक आहे, महानगरपालिकेचा कर्मचारी तो काढले, त्यावेळेलाच मी त्याला ओरडले, तू हे चुकीचं करतोस, हे 2 कान्या काढलेस म्हणून। म्हणतो ऑर्डर आहे, कुणाची ऑर्डर? त्याने गणेश मुळे कोणतरी त्याचं नाव सांगितलं। मी म्हटलं आम्ही खासदारांना आता यांना फोन करणार आहे, बघ हे प्रकरण वाढेल, तू ताबडतोब माणसं बोलून ते आता काढलेलं आहे, तू माफी माग। तो तसाच निघून गेला म्हणून हे प्रकरण माफी मागण्याची मागणी जी आहे ती केलेली आहे। धन्यवाद जय, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।